हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघतो आहे नेक्स्ट लेक्चर अन्न आणि नागरी सेवाचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत ते। तर प्रश्न काय आहे बघूयात। एक व्यक्ती 20 मीटर प्रति मिनिट या वेगाने 100 मिनिटे प्रवास करतो आणि 70 मीटर प्रति मिनिट या वेगाने 50 मिनिटे प्रवास करतो, तर त्याचा सरासरी वेग विचारलाय। ज्यावेळेस सरासरी हे काढायचं असतं त्यावेळेस तुम्हाला टोटल वेळ आणि अंतर काढावं लागेल। आता जर पहिल्याचं अंतर काढायचं असेल तर अंतरचं सूत्र काय आहे किंवा डिस्टन्सचं सूत्र काय आहे की वेग गुणिले जेवढा वेळ आहे तो, म्हणजेच इथं काय झाला 2000 मीटर एवढं अंतर काढलेलं आहे आणि सेकंड ज्यावेळेस स्पीड आहे 70 मीटर प्रति मिनिट, त्यावेळेस काय करायचं की याला 50 मिनिटांनी गुणायचं, म्हणजे 3500 मिनिट एवढा मीटर एवढा काय झालं त्याचं अंतर झालं। म्हणजेच टोटल कापलेलं अंतर किती आहे त्यानं, तर 5500 मीटर एवढं काय झालेलं आहे अंतर कापलेलं आहे। पण आपल्याला काय करायचं आहे, सरासरी वेग काढायचा आहे। म्हणजे जर सरासरी वेग काढायचा असेल, सरासरी वेग, तर सूत्र काय आहे, अंतर टोटल कापलेलं अंतर भागिले टोटल लागलेला वेळ। हा ज्यावेळेस स्पीड होता त्यावेळेस किती वेळ लागला 100 मिनिटे, अधिक हा ज्यावेळेस स्पीड आहे त्यावेळेस किती वेळ लागला 50 मिनिटे, म्हणजेच अधिक 50 करावं लागेल तुम्हाला इथं। ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला हे भेटलं, हे जर कॅल्क्युलेशन केलं 5500 भागिले 150, हा झिरोला हा झिरो गेला, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 एके 5 झिरो, म्हणजेच 110/3 110/3 मीटर प्रति मिनिट हा काय असणार आहे, त्याचा सरासरी वेग असणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा। दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरायचंय फक्त। आता विधान काय आहेत बघा, सर्व पक्षी कुत्री आहेत, म्हणजे सर्व पक्षी, जर पक्षी इथं पकडलं तर सगळे पक्षी काय आहेत, कुत्री आहेत असं इथे लिहिलेलं आहे। काही कुत्री हत्ती आहेत, पण पक्ष्यांचा काही उल्लेख आहे का, नाही, म्हणजेच इथं काय आहे, काही कुत्री काय आहेत, हत्ती आहेत। काही हत्ती प्राणी आहेत, ह्यातले हत्ती आहेत काही, ते काय आहेत, प्राणी आहेत। तर निष्कर्ष काय आहे बघा, सर्व हत्ती पक्षी आहेत, हत्ती कुठे आहेत इथं, सर्व हत्ती पक्षी आहेत का, नाहीत, असं याच्यावरून निष्कर्ष काढता येत नाही। काही प्राणी कुत्री आहेत, काही प्राणी आहेत ती कुत्री आहेत का, अर्थातच नाही। म्हणजेच निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 एकही तर्कसंगत नाही इथंच, असं आपल्याला दिसून येतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। पुढचा प्रश्न बघा, हे जे इक्वेशन दिलेले आहे त्याचं मूल्य किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे। आता बघा इथं ऑब्झर्वेशन करा, 0.1 चा 3 वेळा गुणाकार आहे, अधिक 0.02 चा गुणाकार आहे, भागिले 0.2। आता ह्या खालच्या इक्वेशन मधून जर तुम्ही 2 कॉमन काढलं तर कसं येईल बघा, हे वरचं तर काय येणार आहे असं येईल। ठीक आहे, 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 अधिक 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02 भागिले, आता यातून जर 2 कॉमन काढलं तर राहतं काय बघा, 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 अधिक याच्यातून 2 कॉमन काढल्यानंतर काय राहतो 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02। ठीक आहे, म्हणजेच हे आणि हे सेम आलेलं आहे, हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट, म्हणजे या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट गेला, म्हणजे राहतं काय 1/2 आणि 1/2 म्हणजे काय असतो 0.5, हे काय येईल तुमचं। पुढचा प्रश्न बघूयात आपण। रुपये 62 प्रति किलोच्या चहाला रुपये 72 प्रति किलोच्या चहामध्ये किती प्रमाणात मिसळला गेला, म्हणजे जेणेकरून मिश्रणाची किंमत 64.50 प्रति किलो असेल। आता बघा सिंपल साधा आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे की समजा हा जो 62 रुपये किलो हा चहा आहे, समजा 62 रुपये प्रति किलोचा जो चहा आहे त्याची जी क्वांटिटी आहे, म्हणजे किती किलो असणार आहे हे माहित नाही, म्हणजे x किलो घेतला आणि 72 रुपये प्रति किलो याचा y एवढा चहा आहे, म्हणजेच 62 रुपये प्रति किलो याप्रमाणे जर x किलो चहा असेल तर टोटल किंमत किती झाली त्याची 62x झाली आणि ह्याची किती झाली 72y झाली। ठीक आहे, 72y, इथं 72y। आता हे ज्यावेळेस मिक्सर केलं म्हणजे मिसळलं त्यावेळेस काय होतं की जेणेकरून मिश्रणाची किंमत ही 64.50, आता बघा ह्याचा x किलो आहेत, याचे y किलो आहेत, म्हणजे हे जर मिसळले तर टोटल किती झाले x अधिक y किलो झाले आणि याची किंमत किती आहे 64.50 आहे। ठीक आहे, 64.50 आहे, म्हणजे असं समीकरण झालं। याचा अर्थ काय बघा अजून एकदा,
याचं मिनिंग काय आहे की x किलो एवढा चहा आहे जो की 62 रुपये प्रति किलो ही त्याची किंमत आहे आणि 72 रुपये प्रति किलो हा y किलो आहे. तर हे दोघं जर मिसळलं तर किती होतात, हे x किलो आणि हे y किलो, म्हणजे टोटल किती झाले, x अधिक y किलो झाले. आणि ह्याचा रेट काय आहे तर 64.50 एवढा रेट आहे. तर तुम्हाला काय विचारले की त्याचं प्रमाण विचारलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल त्यावेळेस ते तुम्ही कसे सॉल्व्ह कराल बघा. 62x, आता इथं काय झालं, 62x अधिक 72y बरोबर 64.50x अधिक 64.50y. ठीक आहे. आता हा काय झाला, 72y ला हा इकडे येणार, 72y वजा 64.50y बरोबर 64.50x वजा 62x असं आलं. ठीक आहे. आता बघा इथं, आता ह्याची काय करायचंय तुम्हाला, वजाबाकी करायची आहे. 72 मधून जर 64.50 वजा केले तर काय येईल, इथं 0, 5, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12 आणि इथं 0, म्हणजेच काय झालं 7. इथं बघा 7.5 y झाले बरोबर इथं किती होतात, 64 मधून जर 62 वजा केले तर किती होतात, 2.50 x होतात. आता तुम्हाला काय विचारले की चहामध्ये किती प्रमाण असेल हे विचारलेलं आहे. म्हणजेच जर समजा y आणि x असं घेतलं तर 2.5 हा 7.5 इकडे कशाला घेणार, भागाकाराला जाणार. हा पॉइंटला हा पॉइंट गेला, 25 एके 25, 25 त्रिक 75. हे काय झालं, y चं x शी प्रमाण झालं. पण आपल्याला काय विचारलंय, हा x आणि हा y चं प्रमाण काढायचं आहे. म्हणजे हे काय करावं लागणार, फक्त उलट करा, x बाय y बरोबर 3/1. म्हणजे त्याचं प्रमाण किती असणार आहे, 3:1 या प्रमाणात ते काय करावे लागतील, मिसळावे लागतील. कसं केलं अजून एकदा बघूयात. जस्ट काय केलेलं आहे की 62 रुपये किमतीचा किती किलो चहा आहे माहित नाही म्हणून आपण x पकडलं, आणि 72 रुपये प्रति किलो ह्या किमतीचा किती चहा आहे माहित नाही म्हणजे y किलो पकडला. आणि हे दोघं मिश्रण जर मिसळले म्हणजे टोटल हा x किलो आणि हा y किलो, हे दोघं जर मिसळले तर त्याची किंमत किती त्यांनी ठरवली, 64.50. फक्त हे समीकरण लिहून घेतलं आणि x बाय y किती येते हे बघितलं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वेगाने वाढते. जर 2 वर्षांपूर्वी तेथील लोकसंख्या 10,000 होती तर सध्याची लोकसंख्या किती. तर याचं सूत्र माहिती आहे आपल्याला, आजची लोकसंख्या ब्रॅकेटमध्ये 1 अधिक किती टक्क्यांनी वाढतीये भागिले 100 आणि किती वर्षांसाठी वाढती. ठीक आहे. म्हणजेच काय होईल, आता बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, इथं काय झाले 10,000 गुणुले इथं काय बघा 10 एके 10 म्हणजेच 11/10चा वर्ग, म्हणजेच 11चा वर्ग झाला 121 आणि 10चा वर्ग झाला 100. म्हणजे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजेच किती राहतात बघा 121 आणि इथं 00, म्हणजेच हे किती झालं तुमचं, त्यावेळेस सध्याची लोकसंख्या किती असणार आहे तर 12,100 एवढी काय असणार आहे सध्याची लोकसंख्या असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. डेव्हिडचे वजन रॉबिनपेक्षा 4.15 kg ने कमी आहे. हे काय आहे, कमी आहे. कोणाचे, डेव्हिडचे वजन, म्हणजे डेव्हिड काय झाला, लहान झाला. डेव्हिडचे वजन 58.35 kg असल्यास रॉबिनचे वजन किती सॉरी. आता बघा ह्याचं वजन किती आहे, 58.32 आहे आणि डेव्हिडचं वजन रॉबिनपेक्षा किती आहे, एवढ्यानी कमी आहे. म्हणजे रॉबिनचं वजन काय असणार आहे, याच्यानी जास्त असणार आहे. म्हणजे अर्थातच साधी सिंपल तुम्हाला काय करायचं, इथं बेरीज करायची आहे. म्हणजे 62.47 हे काय असणार आहे, त्याचं वजन असणार आहे. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.